नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज मी माझ्या भाषेत बोलतो आहे, मालवणी भाषेत आहे. आज एक आम्ही जात होतो लोणावळ्यात. ही आमच्या मुकुल शेठची गाडी आहे. आम्ही ही गाडी घेऊन लोणावळ्यात जात होतो. अचानक भयानक ठरलेला प्लॅन. आई एकविरीच्या दर्शनाक आम्ही जात होतो. तर जाण्यासाठी मी, वर्गीस, मुकुल शेठ, आदित्य आणि चंदन असे आम्ही चौघजणं रेडी झालो. आधी हे आमचे मुकुल शेठ आहेत, हे आमचे स्पॉन्सर होते. आणि ह्यो आधी त्यांचं पोरगू आणि या आपला भाई बिल्डर वर्गीस शेठ पाटील. ठरल्याप्रमाणे आम्ही गाडी काढलो. गाडी काढल्यानंतर आम्ही निघालो जाऊक. तर मुकुल सेटला मी सांगलं कॅमेरासमोर येवा. नंतर दर्पण पण इलो. आणि मग ह्यो आमचं सेट वर्गीस सेट आणि ह्यो आदित्य. तर चंदनचं काय फेस दिसू शकत नव्हता, कारण चंदन गाडी चालवत होतो. चंदन फक्त हसत होतो. आणि चंदनची स्माईल म्हणजे बाबा चंदनापेक्षा पण महागाची स्माईल ही चंदनची स्माईल होती. ट्रॅफिक लय होता. चंदन पण कंटाळलो होतो, मी पण कंटाळलो होते मागे बसान. कारण मी वर्क फ्रॉम होम करते आणि माका लॅपटॉप घेऊन निघायचा लागला होता. कारण मी नाईटचा लॉग इन करत होते आणि माका काम करूचा होता, म्हणून मी जाम कंटाळले होते. पण आई एकविरेक जायत होते म्हणून खूप आनंदात होते मी. पण ह्या ट्रॅफिकमुळे जाम कंटाळलो होतो, कारण सारखं ब्रेक लावी आणि मी लॅपटॉपसोबत पुढे आपटत होते. हळूहळू चंदन गाडी काढीत होतो. आणि शेवटी काय ट्रॅफिक निघाल्यानंतर मी बघते चंदन माका सांगले माझ्याकडे पण कॅमेरा फिरवा, माका पण दाखवा जरा मी कसं दिसतंय तो. आणि आमची गाडी निघाली आणि आमका लागली होती भूक, म्हणून गाडी थांबवलो आणि वर्गीस सेठ थंय थांबलो. वर्गीस सेठ थंय माका वाटतं भेल घेत होतो. आणि त्यांनी भेल घेतल्यान ह्यो आमचो आदित्य आणि ह्यो आमचो चंदना. तर आम्ही म्हणजे छोटा भीम मालिकेतले आम्ही छोटा भीम. तसे आम्ही छोटा भीमसारखे. ह्यांका नॉनव्हेज लवत, ह्यांका लाडू आवडत नाही, ह्यांका फक्त नॉनव्हेज. म्हणून मी लॉलीपॉप घेतलं आहे. 140 रुपये किलो लॉलीपॉप होते. लॉलीपॉप घेतल्यानंतर तकडे मी हे बघत होते, हे काय घेतात. माका वाटलं हे पण माका काहीतरी नॉनव्हेज घेत असतील, म्हणून म्हटलं एवढा पुरात. आणि हे बघा तकडे उभे राहून याची टायटॅनिकची पोच देत होते. आमच्या वर्गीस शेटकडे कॅमेरा फिरवले, पण वर्गीस शेट काही दिसत नव्हतो. मग नंतर आम्ही जाऊन गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर वर्गीस भाई आमच्या लॉलीपॉपची मजा घेत होतो. आणि ह्यो आदित्य, ह्यो म्हणजे बाबा छोटा भीमचं ह्यो मेन किरदार. ह्यो लॉलीपॉप खात होतो. पुढे दर्पण बसलो होतो. दर्पण पण लॉलीपॉप खात होतो. दर्पणला माहीत नव्हतं आम्ही लॉलीपॉप खात होतो, पण वर्ग्याने त्यांना सांगलं की आम्ही पण लॉलीपॉप खातो. आणि लॉलीपॉप खातो म्हटल्यानंतर त्याची पण जीबी तिला पडली आणि लॉलीपॉप खाल्यान. मी लॅपटॉप घेऊन माझं काम करत खात होतो. हे ब्रेझर आम्ही घेतलं होतं. मी एक ब्रेझर पिलं आहे, वर्ग्याने एक ब्रेझर पिल्यान आणि आम्ही निघालो. चंदन सुसाट गाडी चालवतो. 80-90च्या स्पीडने सुसाट गाडी चालवतो. वेग आणि फक्त वेग एवढाच फक्त बघत होतो. आणि हळूहळू आम्ही आईच्या दर्शनाच्या दिशेने वाटचाल करत होतो. मध्ये हे रोमॅन्टिक गाणी लावत होती. पण रोमॅन्टिक गाणी लावत असताना मी ह्यांना सांगलं की माझा आताच ब्रेकअप झाला, त्यामुळे रोमॅन्टिक गाणी काय लावू नको. आणि जर रोमॅन्टिक गाणी लावलास तर मी रडायला सुरुवात करीन. त्यामुळे काय ह्यांनी काय गाणी लावलेली नाही, ती गाणी बदलल्यानी. पण चंदन माझी मस्करी घेण्यासाठी मध्ये ती गाणी लावत होतो आणि माका जळवत होतो. आणि म्हटले जाऊन दे, मरान दे, आपलेच पोरत म्हणून माझी मस्करी करतात असा बोलान मी गप्परवलं. आणि आम्ही थोड्या वेळ पुढे गेल्यानंतर परत आमका भूक लागली. आणि आमका भूक लागते, माका खाऊची होती स्टारबक्सची पहिली कॉफी. मी अजूनपर्यंत स्टारबक्सची पहिली कॉफी कधी खाल्ली नाही, तर माका स्टारबक्सची कॉफी ही पिऊची होती. तर आमचो वर्गीस सेठ बोललो चल मी तुका स्टारबक्सची कॉफी पितं. आणि मी एवढं खुश झालं की मी वर्गीस सेठकडे कॅमेरा ठेवलं. चंदनला काय पार्किंग भेटत नव्हती, म्हणून चंदन हॉर्न मारत होतो. पण हॉर्न मारून पण पुढची गाडी काय काढत नव्हती. त्या पुढच्या गाडीने काढल्यानं आणि आदित्यानं माझं लॅपटॉप पकडलं. हे का म्हणतात खरे मित्र, यांनी माझं कामावरचं लॅपटॉप पकडलं. ह्याचं लॅपटॉपचं काय जमीन आसमानचं काय संबंध नाही, याचं लांबचं पण काय संबंध नव्हतो. यांनी माझं लॅपटॉप पकडल्यानं स्टारबक्सच्या कॉफीच्या दिशेने आम्ही वाटचाल करत होतो. आणि मी एवढं खुश होते, कारण माका स्टारबक्सची कॉफी ही मी हे सगळे रोज पितं. स्टारबक्सची कॉफी याचे जवळजवळ एका 3-4 फ्री भेटली आहेत. वर्गीस सेट म्हटलं तर स्टारबक्सच्या कॉफी उठल्यानंतर पण स्टारबक्सचीच कॉफी त्याला लागता. आणि आम्ही गेलो स्टारबक्स. त्याने मला दुकान दिसलं स्टारबक्सचं दुकान दिसलं, म्हणून स्टारबक्सच्या दुकानाच्या समोर मी झूम केलं. स्टारबक्स टाटा ह्या दिसता तुमका. त्याच्या पुढचा माका वाचूक नाही इला, म्हणून तुमका मी आता काय बोलायला दाखवलं नाही. तर आम्ही गेलो स्टारबक्सच्या कॉफीच्या थंय. आतमध्ये मी एंटर करूच्या अगोदर मी पूर्ण कॅमेरा करते, कारण माझा काम होता फक्त कॅमेरा शूटिंग करूचा. माका कंटाळलो होतो माझं लॅपटॉप घेऊन. तो माका दाखवत होतो तुझं लॅपटॉप फोडीन. मी सांगले नको बाबा, मी कामावर वर्क फ्रॉम होम करतं, माका लॅपटॉप गरजेचं. म्हणून मी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर कॅमेरा
आतमध्ये गेल्यानंतर शूट करतात की नाही ह्या माका माहीत नव्हता. म्हणून मी आदित्याक विचारलं की आदित्य हे मी शूटिंग करू शकते की नाही. तर आदित्य बोललो दे, तू काय घाबरतं, मी शूटिंग करते, एवढं काय घाबरतं असं बोलून आदित्य बोलता मी शूटिंग करते. आदित्याक बोले नको, तू नको शूटिंग करू, तुका बघून ते घाबरतील, मी शूटिंग करते, तुम्ही शूटिंगमध्ये दिसशाल. तिकडनं वर्ग कॉफीची ऑर्डर केल्यान, त्या स्टारबक्सच्या कॉफीची ऑर्डर केल्यान. ऑर्डर काय केल्यान काय नाही केल्यान तर आपल्याला काय माहीत नव्हता, कारण आपल्याला फक्त खाऊचा काम होता. पहिल्यांदा कॉफी खाऊची आणि फायनली मला पहिल्यांदा स्टारबक्सची कॉफी भेटली होती. मी लॅपटॉपच्या समोर स्टारबक्सची कॉफी दाखवल्यानंतर स्टारबक्सच्या कॉफीचा कार्ड पण दाखवला आणि मी माझ्या कामाक सुरुवात केल्यानंतर आमचं खाऊन झाली, स्टारबक्स कॉफी पिऊन झाली आणि मी निघालो. मी हावऱ्यासारखी पटापटा ती कॉफी खाल्लं. पण वर्गीस आणि आदित्य ते हातात घेऊन चालत होते. हातात घेऊन चालल्यानंतर तो शिवाब होता. 4 लोक आपल्याकडे बघतात, ह्या माका माहितीच नव्हता. जर ह्या माका पहिला माहिती असतं तर मी ती हळूच खाल्लं असतं. नंतर माझं लॅपटॉप यांनी माझ्याकडे दिल्याने मी लॅपटॉप घेऊन चलत होतं आणि माका तेवढंच माझ्या मॅनेजरचा फोन येलो. म्हणून मी मॅनेजरसोबत फोनवर बोलत होतं आणि मी गपचूप चालत असताना माझी शूटिंग करत होतो आदित्य म्हणजे हे पोर जाम सपोर्ट करतात. मी जर कधी सक्सेस झालं तर पहिली हे का मी ZX चॅनल घेऊन देऊतलं आणि ZX चॅनल अल्टीपल्टी करून माझ्या भावाक, वर्गीस भाव आणि आदित्य यांका देतलं. कधी फेमस होतले देवाक ठाऊक, पण होतले. म्हणून मी चलत पुढत गेलो. आदित्य आपलं कॅमेरासमोर आपली कॉपी दाखवता आणि वर्गीस पण आपल्यासमोर कॉपी दाखवता. आणि आमची गाडी काही पार्क केली होती, आमका काय माहीत नव्हती. गाडी पार्क केली नव्हती चंदनने. गाडीतनं आम्ही बसलो आणि परत एकविरीच्या दिशेक जाऊन निघालो. आणि अशा तऱ्हेने फायनली आम्ही लोणावळ्यात एंट्री केलं होतं. आमचा काय एकविरीक जाऊचा काय प्लॅन नव्हता, पण बोलता चंदनने मुकुल सीटला गुंडाळल्यान आणि आमचा लोणावळ्यात जाऊचा प्लॅन तयार झाला. आणि आम्ही फायनली आम्ही आईच्या गेटच्या समोर इल्लो आणि गेटची म्हाका ते शूटिंग करूची होती म्हणून मी ते शूटिंग केलं. पण शूटिंगमध्ये काय तर नाव इला नाही आणि माका चंदने 2-3 थंय गाय घातले की तुका काय शूटिंग जमणार नाही. मी म्हटलं जाऊन दे. आम्ही आतमध्ये पोचलो. पण आतमधले पोताना आमका समजला की मंदिर बंद होता म्हणून आम्ही खालच्या मंदिरात पाया पडलो आणि दर्पणला चॉकलेट होता म्हणून दर्पण पोपटलाल सारखं थंय काही नाचत होतो. कारण बापसानं सांगितलं नाचलंस तर तुका मी चॉकलेट देईन म्हणून ह्यो पोपटलाल सारखं गोल नाचत होतो. मग नाचान झाल्यानंतर माका घेऊची होती थंय चिंचा आणि त्याची चिंचा म्हणलं की ती चिंचा गोड असत म्हणून मी चिंचा घेतलं. आदित्य पण थंय काहीतरी घेत होतो. आदित्य काय घेत होतो माका दिसलो नाही, पण माका घेऊची ती चिंचा म्हणून मी चिंचा शोधत होतोय. सगळा झाल्यानंतर परत आम्ही हळीलो आणि परत ते लोक नाचत होते. मी माझ्या गाडीत बसून काम करत होतो. माझ्या शूटिंगचा काम करत होतो आदित्य, कारण ही पोरा माका जाम सपोर्ट करतात. जर मी फेमस झाले तर सगळ्यात जास्त खुश असणारी ही माझी माणसं आहोत. ही शूटिंग करत होती मी माझं काम करत होतं. हे आमचं वर्गीस सेट हे माका चिडत होतो. हे चंदन गाडीच्या समोर बसलो होतो आणि तो पण माका चिडत होतो की रांडीच्या कामा केलंस की खेका इलस, पिरा केलंस की कामा केलंस. आता ह्यांका काय सांगू की मी कशा केलंय तो. एकवीरचं दर्शन झाला नाही, मी कामाक लागलो. थंयनं आम्ही परत निघालो आणि पुढे गेल्यानंतर आमका परत एकदा भूक लागली तर आमका मुकुल सेट आता आमका जेवण देणार होतो म्हणून आम्ही हॉटेलमध्ये इलो. हॉटेलमध्ये जेव केलं. थंय संगीतकार गाणे गात होते आणि ते पण दर्दभरी गाणी बोलत होते की काली काली जुल्फों के फंदे न डालो, हमें जिंदा रहने दो ये हुस्न वालो. आता ह्यांका पण मी काय सांगू शकत नव्हते, कारण हे एवढी भारी गाणी बोलत होते की माका लय आवडलींची गाणी. अच्छा, मी जेवणाची ऑर्डर केल्यानंतर जेवण मागवलं. कारण जेवण काय मागवलं तर जेवणाचं नाव माका माहीत नव्हतं. वर्गीस शिंदे जेवण मागवलं नव्हतं आणि तेवढ्यात माका इला काम म्हणून मी काम करत होते. तर चंदन बसलो होतो आणि ह्यो आमचं चंदन होतो. आणि चंदन कंटाळलो होतो गाडी चालवून म्हणून मोबाईलमध्ये गेम खेळत होतो आणि तो विक्ट्रीचा साईन दाखवत होतो. तर शेवटी त्यांनी माका भरपूर दिवस सांगला की व्हिडिओ कधी एडिट करतलं शाळेत माका टाईम भेटलो एडिट करू आणि मी असं व्हिडिओ एडिट केलं. कारण नाईट केल्यानंतर माका दिवसाची माका 12 तासाची झोप लागतं आणि मी झोप पूर्ण झाल्याशिवाय माका कसं काय माझा काहीच होत नसता म्हणून मी व्हिडिओ एडिट करत नव्हतं. नंतर पुन्हा एकदा आमचं वर्ग माझ्या बाजूक बसलो होतो आणि वर्गीस सांगत होतो की काय ऑर्डर करायचं आणि काय ऑर्डर करायचं नाही. त्या वर्गीसकडे आदित्य आमचं कॅमेरा शूट करत होतो. वर्गीस मोबाईलमध्ये काहीतरी दाखवत होतो, तो काय दिसत नव्हता. लगेच ह्यांनी समजला काय त्या प्रायव्हसीचा काम हा म्हणून ह्यांनी कॅमेरा बाजूक केल्यान आणि ह्यांनी हे दुसरे व्हिडिओ बघून मला सांगत होते की असं करतो आणि तसं करतो. आणि ह्यो आमचं दर्पण शेट बोलला की दर्पण म्हणजे दर्पण हा. तर गाईज असं होतं आमचं आजचं ह्यो ब्लॉग. तुमका आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.